इथेही तू आहेसच. या घरातला एक कोपरा मोकळा नाही जिथे मोकळा श्वास घेता येईल, रिलॅक्स करता येईल. आलायस ना, चल आज आपण दोघे मिळून रिलॅक्स करू. ओके दादा, घे 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 घे. हा. दादा दादर आदर, वा 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 आदर. कसा आहे ना दादा, ही दादा म्हणण्याची सवय ना सहजासहजी डोक्यातून जातच नाही बघ. म्हणून आपला दादा. म्हणून दादा. दादा काय रे, एवढ्या 2 टपल्या मारल्या मी, प्रतिकार न करता हसतोयस तू. काय 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 मामला आहे, काय झालंय? कसं आहे ना दादा, आपल्याकडे पैसे यायला लागलेत ना की मन आपोआप सुखावतं बघ, हॅप्पी वाटतंय. हे अगदी खरं बोललास बघ. पैसा कसा असा खेळता राहिला पाहिजे. पैसा खेळता राहिला ना की मग खरी मजा येते. आधी कसं मी एकटा कमवत होतो रे, आणि तुमच्याकडे सिंचना, आता तू कमवायला लागलायस. आमच्याकडे मी कमवायचो, आता वीणा पण कमवायला लागली आहे. चौघ कमवायला लागले. एक मिनिट दादा, तू माझ्याकडे असा काय बघतोयस? तुम्हाला घर खर्च वाढवून मागणार आहेस की काय? वाढवून कशाला मागायला पाहिजे? तू आता जबाबदार झालायस, हा? मग तू स्वतःहून देशील ना? हा देईन, पण सध्या ना माझ्या डोक्यात दादा सेव्हिंगचा विचार, यु नो, सेव्हिंग. आता कसं बोलला, सेव्हिंग, बचत तर करायलाच पाहिजे. करायला पाहिजे. सेव्हिंग केलं की कसं पैसा वाढतो, खर्च केला की कमी होतो. खर्च केला की आपल्या बाबांसारखी गत होते, आणि सेव्हिंग केलं की माझ्यासारखं घर 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 काय नाही, ठीक आहे. नाही, आता तू बोललास ना घर, काय म्हणजे? हा म्हणजे सेव्हिंग केली की माझ्यासारखं कसं घरात वचक राहतो, म्हणजे वचक होल्ड असतो माझ्यासारखा. माझा कसा घरात होल्ड आहे? हा 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 हा, होल्ड असतो. तर फक्त एकाच टेन्शन आहे, हे बाबा आणि सिद्धूच्या त्या बेलची ब्याद माझ्या गळ्यात नको पडायला. ए दादा, अरे ब्यात काय बोलतोस? हा, काहीतरीच. ब्याद काय बोलतो? मग तू भर पैसे. नाही, तुला आत्ताच बोललो ना मी, सेव्हिंग करतो, नाही का? ब्याद नको, जबाबदारी म्हणूया, काय हरकत नाही. हं? ही जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे ना. घेतली पाहिजे. तू नाहीच रे, मी पण नाही, पण ही जबाबदारीची माळ आपण जयंतच्या गळ्यात घालूया. काय? घालूया ना. अरे जयंत आहे, बेलचे काय 1000, 10,000, लाखभर रुपये इकडे तिकडे झाले, त्याला काय फरक पडतोय? काहीच नाही. आणि तसही बाबांचा लाडका जावई आहे ना तो. बाबांनी आजपर्यंत एक काम चांगलं केलंय. काय केलंय? हा जावई म्हणून निवडलाय, मग त्याचा त्यांना फायदा नको. त्यामुळे या जबाबदारीची माळ आपण जयंतच्या गळ्यात. करेक्ट. अरे मग इसी बात पे और एक सिगरेट हो जाए. नाही झाली असती, पण ऍक्च्युली सिगरेट संपली. पैसा आला रे तुझ्या हातात, पण दरिद्रीपणा काही गेला नाही. हे दादा, चल सिगरेट पाचतो. बरं ऐक, जाऊ घेऊ, पण ही सिगरेट माझ्या पैशांनी. ओके? अरे रे रे रे, श्रीमंत माझा भाऊ. चल मला त्या वरदला पण घेऊन यायचंय. त्या वीणाने अजून एक जबाबदारी दिली आहे. ठीक. बोला श्रीकांत, कुठे कसले पैसे देतो मी तुम्हाला? साहेब, ते काय जमलं नाही आम्हाला. ती बाई आणि ती भावना अचानक मध्ये घुसल्या, आरडाओरडा करायला लागल्या, त्यामुळे गर्दी जमायला लागली आणि तो निसटला. साहेब दिसटला, काम झालं नाही हे सांगायला आला तोंड वरती करून? साहेब, असा सोडला नाही त्याला. आम्ही त्याच्या डोक्यात लोखंडी दांडका घालून बेशुद्ध केला आणि जागच्या जागी पडला तो. आता लवकर शुद्धीवर येणार नाही तो. गुड. आता त्या भावनाला श्रीकांतकडनं कुठलीही इन्फॉर्मेशन मिळू शकणार नाही. रवी, रवी थांब.
काय ग मला तुझ्याशी काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचं. अलीन काय झालं तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन काय नीलू काहीही बोलत होती. काही बोलत होती म्हणजे नीट सांग ना. ती म्हणाली की दादा आणि मम्माच्या ऍक्सिडेंटला तू जबाबदार आहेस. काय काय बोलतेस तू अरे ती काहीही बोलेल, तू नको टेन्शन घेऊस. आणि आणि कसं शक्य आहे? त्या दिवशी आपण दोघं एकत्र होतो, मग तू कसा करशील ऍक्सिडेंट? राईट यू आर ॲब्सोल्युटली राईट. आणि तिला हे कोणी सांगितलं तर म्हणे कोणतरी दाढीवाला आणि लांब केस असा मॅन भेटला होता तुला. हरिवाला काही नाव वगैरे सांगितलं का त्याने? नाही, ते काही म्हणाले नाही ती मला. पण तू टेन्शन नको घेऊस. अरे ती मॅड झालीये, कोण विश्वास ठेवेल सांग तिच्यावर? ते तर आहेच. आणि कुठेही भेटला म्हणे तिला हा दाढीवाला? भावनाच्या झोपडी बाहेर काही चिल. श्रीकांत लांब केसवाला दाढीवाला माणूस जो भावनाला भेटायला जातो म्हणजे श्रीकांतच. आता तुझी अशी अवस्था करावी लागेल की कोणासमोरही आलास कोणालाही भेटलास तरी तुला बोलता येणार नाही. काम पूर्ण झालेलं नाहीये तरी ठरल्याप्रमाणे पैसे राहू देत. थँक्यू सर. पण पुढच्या वेळी काम पूर्ण करायचं, कळलं? थँक्यू. कोण? काय बहिणी? जयंत. सॉरी, जरा दार उघडायला वेळच झाला. ते काय झालं ना, घरात मी एकटीच आहे ना, आई आणि ते सगळे कोर्टात गेलेत, त्यामुळे जरा उशीर झाला. दळणाची पण खूप कामं पडली आहेत ना, त्यामुळे. मी पण काय बोलत बसली तुला. ये ना आत ये. हो. बस, मी चहा ठेवते तुझ्यासाठी. हो चालेल चालेल. याच एरियात आलो होतो आणि भूक पण लागली होती. मग म्हटलं बाहेरचं सतत कशाला खायचं ना. बरोबर. आणि आपलं हे हक्काचं घर आहे, तर म्हटलं इथे यावं आणि तुम्हाला थोडासा त्रास द्यावा. काय अरे जयंत, त्रास कसला त्यात? बोल, काय खायचंय तुला? मस्तपैकी पोहे आणि हा सोबतीला कोथिंबीरच्या वड्या पण. हो. आणि हो वहिनी, थोड्या जास्तच बनवा. म्हणजे आता मी इथे खाईन, पण थोड्याशा पॅक करून घरी पण घेऊन जाईन. पण अरे तयारीला थोडा वेळ लागेल, पण मी बनवे ना पटकन. आला.